लॉग इन करा मुंबईतक.in वर। पथक निघालाय, अटक होणार का नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला? चेष्टा लावली. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. आमचं पण सरकार वर आहे ना, पाहू ना हे कुठपर्यंत उडी मारतात ते. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं आणि थेट त्यांच्या अटकेच्या चर्चा सुरू झाल्या. नाशिक पोलिसांचं तर एक पथक अटकेसाठी चिपळूणला सुद्धा गेलं. पण जसं तुम्ही ऐकलत की नारायण राणे म्हणाले की मी काही छोटा मोठा माणूस नाही, तर केंद्रीय मंत्री आहे. अर्थात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, राज्यसभेचे सदस्य सुद्धा आहेत. पण राणे म्हणतात तसं खरोखर केंद्रीय मंत्र्याला या सगळ्या अशा प्रकरणात किती पॉवर असते, त्यांना अटकेपासून खरोखर संरक्षण असतं का? केंद्रीय मंत्र्यांची अटक कधी होऊ शकते, त्यासाठी नियम कायदे काय आहेत? भाजप किंवा शिवसेनेकडून जे या अटकेसंदर्भात जे दावे करण्यात येत आहेत ते कायद्याच्या भाषेत किती खरे आहेत, किती खोटे आहेत, हेच आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जे भाषण केलेलं होतं त्यातला एक कोट पकडत, त्यातलं एक वक्तव्य पकडत ठाकरेंविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आणि ह्याच्या विरोधात मुंबई असू दे, नाशिक असू दे, पुणे असू दे किंवा महाराष्ट्रातल्या सुद्धा विविध भागात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. IPCतील कलम 500, 505(2) आणि 153(1) क प्रमाणे नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या गुन्ह्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधानं करण्याचा आणि शिवाय समाजामध्ये शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण करण्याचा आरोप करण्यात आलाय. नारायण राणे यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते IPC अंतर्गतले आहेत आणि ते दखलपात्र सुद्धा आहेत, शिवाय अजामीनपात्र स्वरूपाचे आहेत. आता ह्याच्यानंतर थेट अटकेची कारवाई होणार का, असे सगळे प्रश्न तयार झाले. नाशिकचे पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी सुद्धा माध्यमांसमोर असंच येऊन म्हटलं की अटकेसाठी पथक हे चिपळूणला गेलेले आहे. आता ह्याच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दावा केला की केंद्रीय मंत्र्याला अटक होऊच शकत नाही. इतकंच नाही तर त्यांनी अख्खी एक सूची वाचून दाखवली की ज्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री यांना कुठलंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. आता याबाबत जेव्हा आम्ही घटनातज्ञ उल्हास बापट यांना विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारे केंद्रीय मंत्र्याला अटकेपासून संरक्षण पूर्णतः नाहीये. केंद्रीय मंत्र्यालाही अटक होऊ शकते, पण ज्या वाक्यावरून आता पूर्ण गदारोळ सुरू आहे ते वाक्य कोर्टात टिकेल असं वाटत नाही आणि त्यामुळेच या केसमध्ये सुद्धा राणेंना अटक होईल असं वाटत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असंच काहीसं म्हटलंय की कायद्याच्या भाषेत हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, म्हणजेच अदखलपात्र गुन्हा आहे. आता नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंबाबतचं हे वक्तव्य 23 ऑगस्टच्या रात्रीचं होतं आणि तातडीनं सकाळी त्यांच्या अटकेच्या कारवाईसाठी नाशिक पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना सुद्धा झालं. त्यामुळे इतक्या घाईघाईने या सगळ्या घडामोडी घडल्यामुळे यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. स्वतः नाशिक पोलीस आयुक्तच म्हटलेले आहेत की आदेश हे अटक करण्याचे दिलेले आहेत. पण याबाबत सुद्धा आम्ही जेव्हा कायदेतज्ञ उदय वारुंजीवर यांना विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की एखाद्या गुन्ह्याबाबत मुळात तपास होणं आवश्यक आहे. अटकेची कारवाई किंवा आदेश हे तपास अधिकारी किंवा न्यायालय देऊ शकतात. पोलीस आयुक्त विना तपास असे आदेश देऊच शकत नाहीत. आयुक्तांच्या नोटीसमध्ये सुद्धा 5व्या आणि 6व्या पॅरेग्राफमध्येही तपासाबाबत उल्लेख आहे, मात्र 4थ्या पॅरेग्राफमधील अटकेच्या उल्लेखामुळे आयुक्त स्वतः सुद्धा अडचणीत येऊ शकतात. एक मुद्दा असाही उपस्थित केला जातो की राणे हे राज्यसभेचे सदस्य सुद्धा आहेत, त्यामुळे त्या संबंधीचे मुद्दे सुद्धा समजून घेऊयात. राज्यसभेच्या सदस्याला अटक करायची असेल तर राज्यसभेचे सभापती जे उपराष्ट्रपती सुद्धा असतात त्यांना सुद्धा या गोष्टी कळवाव्या लागतात. याशिवाय एखादा खासदार किंवा आमदार हा जर आरोपी असेल, गुन्हेगार नाही, आरोपी असेल तर अधिवेशन सुरू असताना त्याला अटक करता येऊ शकत नाही. सदस्याच्या संसदीय अधिकारांवर गदा येईल असं कायद्याने वागता येत नाही, अशी माहिती आम्हाला कायदेतज्ञ उदय वारुंजीवर यांनी दिली आहे. यावर पुढे आम्ही कायदेतज्ञ आणि मुंबई हायकोर्टात काम करणारे वकील असीम सरोदे यांना सुद्धा विचारलं. संसदेत केलेल्या वक्तव्यानं असलेल्या विशेष अधिकारांचं संरक्षण हे इतर वेळी नसतं, पण केंद्रीय मंत्री राणे यांनी हे वक्तव्य जाहीर भाषणात केलंय आणि त्यामुळे कारवाई ही होऊ शकते. कोणत्याही मंत्र्याने त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून एखादं वक्तव्य केलं किंवा मत जरी व्यक्त केलं तर कदाचित त्यांच्या कामाच्या जबाबदारीचा भाग म्हणून सद्भावनेनं गुड फेथ मध्ये ते वक्तव्य केलं असा बचाव करता येऊ शकतो.
पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यालयीन कामकाजाचा किंवा जबाबदारीचा भाग म्हणून हे अपमानजनक वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे त्यांना मंत्री आहे या सबबीखाली कोणत्याही विशेष अधिकाराने कायदेशीर संरक्षण मिळू शकत नाही, असं सुद्धा असीम सरोदे म्हणाले. 1952 मध्ये दशरथ देब केस तर कमिटी ऑफ प्रिव्हिलेजेस ऑफ लोकसभा ॲडमिनिस्ट्रेशन यांच्या समोर सुद्धा गेली होती. तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की क्रिमिनल जस्टिस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी अटक करण्यात आली तर विशेष अधिकाराचा भंग हा ठरत नाही. 1955 मध्ये कुंजन नाडर यांची केस केरळच्या उच्च न्यायालयात झाली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की अटकेपासून संरक्षणाचा हक्क हा फौजदारी गुन्ह्यांमध्ये नाहीये. गुन्हेगारी स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबतीत कायद्यांच्या व्यवस्थापनात अडथळा आणता येणार नाही. त्यामुळे कलम 41 CRPC नुसार अटक का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस पोलीस नारायण राणेंना देऊन त्यांना स्पष्टीकरणासाठी वाजवी कालावधी देऊन त्यानंतर नारायण राणेंना अटक होऊ शकते. ते उच्च न्यायालयात जाऊन अटकेपासून संरक्षण मिळवू शकतात. आता जशी नारायण राणे यांनी जे उद्धव ठाकरेंसंदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर शिवसेनेकडनं सुद्धा काही वक्तव्य समोर येऊ लागलेली आहेत. शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा राणेंविरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा जे उद्धव ठाकरे असू देत किंवा शिवसेनेचे विविध नेते असू देत त्यांनी याआधी कशी पंतप्रधानांच्या विरोधात सुद्धा वक्तव्य केलेली होती या सगळ्याची सुद्धा आठवण करून दिली जाते. अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, दगडफेक सुद्धा होते आणि यातच कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा सुद्धा ढासळत चाललेला आहे. या घडामोडींसंदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्हाला मुंबई तकवर पाहायला मिळेल. भाजपकडनं काय प्रतिक्रिया येत आहेत, उद्धव ठाकरे यांच्याकडनं काही प्रतिक्रिया येते का, ती सुद्धा तुम्हाला मुंबई तकवर पाहायला मिळेल. त्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि या आर्टिकल्ससह विविध आर्टिकल्स कुठे वाचायचे असतील तर त्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या. लॉग इन करा mumbaitak.in वर.